नुकत्याच झालेल्या कराड पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला धक्का बसला। पहिल्यांदाच कराडमध्ये भारतीय जनता पक्षाचे कराड दक्षिणचे आमदार अतुल भोसले आणि कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांच्या प्रयत्नामुळे भारतीय जनता पक्षाने इथे ऐतिहासिक यश मिळवलं। मात्र त्यानंतर कराड पंचायत समितीमध्ये सभापती पदावरून भाजपमध्ये अंतर्गत वाद उफाळून आल्याची चर्चा होती। उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांना सभापती पद हे उत्तरेत हवं होतं, तर अधिकच्या जागा निवडून आल्यामुळे अतुल भोसले यांच्या गटाने सभापती पदावर दावा केला होता। यावर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी लक्ष घातल्याने आता हा वाद मिटला आहे। तर कराड पंचायत समितीचे सभापती पद हे दक्षिणेत दिल्याची चर्चा आहे। त्यामुळे आता सभापती पदावर कोणाची वर्णी लागते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलं आहे। नक्की हे प्रकरण काय आहे या संदर्भात जाणून घेऊया या व्हिडिओमधून। नमस्कार, मी एपी आणि तुम्ही पाहताय मुद्द्याचं बोला। सुरुवातीला पाहूया मागील निवडणुकीत नक्की काय झालं होतं। मागील पंचायत समितीच्या निवडणुकीत विलासराव पाटील उंडाळकर गटाचे वर्चस्व कराड पंचायत समितीमध्ये होतं। शिवाय त्यावेळी बाळासाहेब पाटील यांनी देखील उंडाळकरांना साथ दिली होती। त्यामुळे पंचायत समितीची सत्ता त्यांच्या ताब्यात राहिली आणि अतुल भोसले यांच्या सदस्यांना विरोधी बाकावर बसावं लागलं। मात्र यंदाच्या पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेसला फक्त 2, शिवसेनेला 2, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 3 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 4 तर तब्बल 13 गण भारतीय जनता पक्षाने जिंकले। त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि उंडाळकर गटाला मोठा धक्का बसला आणि तो फक्त मनोज घोरपडे आणि अतुल भोसले यांच्या आखणीमुळेच। त्यात कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली 8 तर कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांचे 5 सदस्य निवडून आले आहेत। कराड दक्षिणमधील भाजपकडून निवडून आलेल्या सदस्यांची संख्या जास्त असल्याने सभापतीपदी दक्षिणमधील महिलेला संधी मिळणार असल्याचं आता निश्चित झालं आहे। त्यामुळे विंग गणातून निवडून आलेल्या नंदाताई यादव आणि शेरे गणातील वर्षा निकम यांच्यापैकी कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता आता तालुक्याला लागली आहे। तर कराड उत्तरला उपसभापतीपद मिळणार आहे, त्यामुळे उपसभापतीपदी कोणाची लॉटरी लागणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। तालुक्यातील जिल्हा परिषदेचे 12 गट व पंचायत समितीच्या 24 गणांसाठी झालेल्या निवडणुकीत मतदारांनी भाजपला स्पष्ट बहुमताचा कौल दिला। तालुक्यात पहिल्यांदा भाजपला 12 पैकी 8 गटात तर पंचायत समितीच्या 24 पैकी 13 गणात स्पष्ट बहुमत मिळालं। त्यामुळे पंचायत समितीवर भाजपने पहिल्यांदा ऐतिहासिक सत्तांतर घडवून आणत एक हाती सत्ता काबीज केली आहे। यावेळी कराड दक्षिणमधून भाजपच्या 8 जागा निवडून आल्या आहेत। त्यामुळे सभापतीपदी कराड दक्षिण भाजपचा दावा आहे। पंचायत समितीचे सभापती पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झालं आहे। त्यामुळे सर्वसाधारण गटातून कराड दक्षिणमधील विंग गणातून नंदाताई यादव आणि शेरे गणातून वर्षा निकम ह्या निवडून आल्या आहेत। त्यामुळे त्यातील कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। कराड उत्तरला यावेळी उपसभापती पद मिळणार आहे। उपसभापती पदावर भाजपकडून कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। त्यासाठी इच्छुकांनी नेत्यांकडे लॉबिंग देखील सुरू केलं आहे। सभापती निवडीला आगामी काळात होणाऱ्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची पार्श्वभूमी आहे अशी देखील चर्चा आहे। कृष्णा कारखान्याची निवडणूक तोंडावर आली आहे। त्यासाठी सत्ताधारी भोसले गट आणि विरोधी गटाकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत। त्यातच सोमवारी म्हणजे उद्या तालुक्याच्या पंचायत समितीच्या सभापती पदाची निवड होणार आहे। त्यासाठी इच्छुकांनी फिल्डिंग देखील लावली आहे। मात्र नेत्यांसमोर पहिल्यांदा कोणाला संधी द्यायची याचा पेच निर्माण झाला आहे। त्यातच विंग व शेरे हे दोन्ही गण कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील आहेत। कृष्णा कारखान्याची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कोणालाही नाराज न करता मध्यमार्ग काढण्यासाठी आमदार अतुल भोसले यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत। त्यामुळे या निवडणुकीच्या अनुषंगाने सभापती पद देण्यात असल्याचे राजकीय वर्तुळात बोललं जात आहे। मंडळी, तुम्हाला काय वाटतं? कराड पंचायत समितीच्या सभापतीपदी कोणाची वर्णी लागेल व या संदर्भात तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर अशा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।